नमस्कार, सोनलस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला चमचमीत असा चिकन ग्रेव्ही मसाला बनवून दाखवणार आहे. खूप छान रेसिपी आहे. खायला देखील खूप छान लागते. अगदी झटपट असं तयार होते हे चिकन ग्रेव्ही मसाला. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. आपण सुरुवात करायची आहे चमचमीत चिकन ग्रेव्ही मसाला बनवायला. सुरुवात करूया. चला. गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच मी तेल टाकत आहे. तेल गरम झालेलं आहे. मी 2 मोठ्या आकाराचे कांदे मोठे असे कापून घेतलेले आहेत. कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि छान तो मऊ होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे. तर कांदा छान आपण शिजून घेऊया मऊ होईपर्यंत. कांदा छान मऊ झालेला आहे. आता हे मी 2 मीडियम आकाराचे टमाटर असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. ते देखील आपण याच्यामध्ये टाकायचे आणि छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. टमाटर छान मऊ शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 10 ते 15 पाकळ्या मी लसूण घेतलेले आहेत, ती टाकायचे. 1.5 इंच मी आलं घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे. सगळं मऊ करून शिजून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी काजू टाकत आहे. तर हे काजू मी घेतलेले आहेत, एक 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, ते टाकायचे आहेत आणि काजू देखील आपण छान असे परतून घ्यायच्यात. तर हे सगळं परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर देखील आपल्याला छान ह्याच्यामध्ये मऊ होईपर्यंत शिजेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर हे कोथिंबीर देखील छान अशी आपली शिजली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे सगळं आपण थंड करायचं आहे. गॅस बंद करून आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. गॅसवरती मी टोप ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 चमच मी तेल टाकत आहे. चिकन बनवत आहे म्हणून थोडंसं जास्तचं तेल घातलेलं आहे. तेल हलकं गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे मालवणी मसाला घेत आहे मी 2.5 चमच मालवणी मसाला टाकत आहे. तुम्ही तुमच्या घरात कोणताही मसाला असेल तो टाकू शकता आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही मसाला टाकू शकता. तर हा मसाला आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता मसाला टाकला ना आपण म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान असा रंग देखील येतो. आता जे आपण वाटण करून घेतलं होतं ते आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आणि छान आपण ते परतून घ्यायचं आहे. छान ते मिक्स झालं पाहिजे. व्यवस्थित आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये. तेल सुटेपर्यंत छान हे आपण मसाला हा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. 2 मिनटं छान आपण हे परतून घेऊया. आता याच्यामध्ये मी 5 ते 6 पानं कढीपत्त्याची टाकत आहे. छान मिक्स करून घ्यायचे आहेत कढीपत्त्याची पानं. मी अर्धा चम्मच ह्याच्यामध्ये हळद टाकत आहे. 1.5 चम्मच धने पावडर टाकत आहे. आता हे मसाले देखील आपण छान मिक्स करून घ्यायचे, असे परतून घ्यायचे छान व्यवस्थित. आता हे मिक्सरच्या भांड्याला मसाला जो लागला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान हे मिक्स करून घेऊया आणि वरती आता झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे 3 ते 4 मिनटं छान हे शिजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर मसाला देखील छान शिजलेला आहे. वरती तेल देखील छान असं सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. छान मिक्स करून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मिक्स झालेलं आहे. आता आपण चिकन टाकायचं आहे. तर हे 400 ग्राम मी चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि चिकन छान ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं लागलं पाहिजे मसाला चिकनला व्यवस्थित. तर हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे
आणि एक 5 मिनटं छान आपण शिजून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता छान असं चिकनला मसाला लागलेला आहे आणि त्याला तेल देखील बघू शकता तुम्ही छान असं सुटलेलं आहे. ते छान मिक्स करून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये मी पाव चम्मच गरम मसाला टाकत आहे. हा घरगुती गरम मसाला आहे. ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवर. तुम्ही पाहिजे तर पाहू शकता. मी ह्याची लिंक देत आहे खाली. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. आणि तुम्ही कोणत्या शहरामधून हे माझी रेसिपीची व्हिडिओ बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे. नॉनव्हेजमध्ये नेहमी गरम पाणीच टाकायचं. खूप छान अशी त्याला चव येते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार जसं कमी जास्त पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं शिजून घ्यायचं आहे. तसं पण आपण चिकन अगोदर मसाल्यामध्ये छान मी शिजून घेतलेलं आहे. आता एक 7 ते 8 मिनटांत झाकण उघडून बघायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त सगळी वरती तरी आलेली आहे. ग्रेव्ही देखील आपली छान अशी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे चिकन आपण बघूया शिजलं आहे का. तर एका प्लेटमध्ये मी चिकन घेत आहे. हाताने आपण तोडूया. बघा हाताने अगदी सहज तुटलं जातं आहे. म्हणजे चिकन देखील आपलं छान शिजलं गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्या. तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि बनवल्यानंतर कसे झाले तुमचे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी कसं बनवलं ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा. आणि मित्रमैत्रींमध्ये, परिवारमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.